श्री स्वामी समर्थ सर्वांना पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे। तर रविवारचे दुपारचे रुटीन तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर खूप अशी थंडी आहे, तर पूर्ण दिवस मी स्वेटरच घालून होते। तर सकाळची सर्व काम वगैरे ते आवडले आहेत। दुपारचं जेवण मी ते लावून दिलं आहे कुकरला। कुकर वगैरे शिट्ट्या वगैरे होत आहेत, तोपर्यंत मेथी आणली होती, ती मस्त स्वच्छ निवडून खुडून वगैरे घेतली। ती एका पिशवीमध्ये भरून घेतली, कचरा एका पिशवीमध्ये भरून घेतला। तोपर्यंत आपला कुकरही थंड झाला होता। तर लगेचच इथे डाळीला फोडणी द्यायला घेतली आणि बटाट्याचे काप करायचे होते, ते बटाटे काप करून घेतले होते। तर इथे गॅसची टाकी संपली, तर इथे मिस्टर गॅसची टाकी वगैरे लावून देतात। अगोदरच एक टाकी भरून आणून ठेवली होती। डाळ उकळत आहे तोपर्यंत इकडे लगेचच बटाट्याचे काप मी फ्राय करून घेत आहे। तर त्यामध्ये फक्त लसणाची फोडणी, मसाला, हळद, धना पावडर, मीठ टाकून ते फ्राय करून घेतले, ते शिजत ठेवले। आणि इकडे आपली डाळही मस्त उकळली आहे, बटाट्याचे कापही शिजत आहे। सर्व जेवण वगैरे झाला, नंतर बटाट्याचे कापही शिजले। नंतर आम्ही सर्वांनी जेवण वगैरे केला, दुपारचा जेवण वगैरे झाला, सर्वांनी आराम वगैरे केला। नंतर 4:30ला उठल्यानंतर चहा वगैरे झाला, मिस्टर आणि मुले बाहेर गेली। त्यानंतर मिस्टरांनी दुपारी मस्त अशा वाळाच्या आणि तुरीच्या शेंगा आणल्या होत्या। तर थंडीमध्ये ह्या शेंगांना उकडून खायला छान लागतात गरम गरम। तर त्या स्वच्छ धुवून घेतल्या, निवडून घेतल्या, पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतल्या। त्यामध्ये मीठ वगैरे टाकून कुकर वगैरे लावून गॅसवर उकडत ठेवून दिल्या। तोपर्यंत दुपारचे जेवलेले भांडे वगैरे घासलेले होते, ते स्वच्छ पुसून कपड्याने घेतले। त्यानंतर चहाचे वगैरे भांडे होते, कप पातेले वगैरे, तेही स्वच्छ घासून धुवून घेतले। त्यानंतर जेवणाचं तेल संपला होता बॉटलमधला, तर तोही लगेचच बॉटलमध्ये ओतून घेतला। बॉटल वगैरे पुसून घेतल्या, ड्रम वगैरे पुसून घेतल्या, ते ठेवून दिला। किचन कट्ट्यावर तेल भरताना सांडला होता, तोही मस्त स्वच्छ कपड्याने पुसून घेतला। शेगडी वगैरे पुसून घेतली, कारण संध्याकाळची वेळ होती आणि संध्याकाळची वेळ ही माता लक्ष्मी येण्याची वेळ असते, त्यामुळे आपले घर किचन स्वच्छ असावा। तर तेच मी सर्व इथे करून घेतला। त्यानंतर शेंगाही उकडल्या होत्या, तर मुलं मिस्टरही आले होते आणि मग सर्वांनी आम्ही शेंगा वगैरे खाल्ल्या, गरम गरम होत्या, तर छान लागल्या। त्यानंतर दिवाबत्तीची वेळ झाली होती, दिवाबत्ती वगैरे करून घेतली। तर असा गेला दुपार ते संध्याकाळपर्यंतचा वेळ। तर कसा वाटला आजचा रुटीन ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा। आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ, तोपर्यंत सर्वांना बाय। श्री स्वामी समर्थ।